ओव्हर थिंकिंग, ओव्हर थिंकिंग, ओव्हर थिंकिंग. तेच तेच विचार परत परत करत राहणं, विचारांचा रवंथ करणं, यात तुम्ही अडकलेले आहात का? तुम्ही नसला तर तुमच्याबरोबर कोणीतरी कोणीतरी एखादी व्यक्ती नक्कीच अडकलेली असेल. तुमचा मित्र, भाऊ, बहीण, आई वडील कोणीतरी. कारण ओव्हर थिंकिंग हे एक प्रकारचं व्यसन आहे. बघा, मी रोग म्हणत नाहीये हं. व्यसन म्हणजे ओव्हर थिंक केल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे मी विचार करतो, खूप विचार करतो, इतका विचार करतो की आणखीन याच्या पलीकडे विचार करता येणार नाही असं मला कळतं, तरी मी थांबत नाही. इतका विचार करतो बघा. असं ओव्हरथिंक करणारे पण म्हणतात, विचार रवंथ करणारे पण असं म्हणतात की येस ऑफकोर्स आय हॅव टू थिंक ऑफ ऑल द डिटेल्स. पण फसवं असतं ना ते. काही काही प्रश्न असे असतात ना की त्याचे अनेक उत्तरं मिळतात आणि आपण सतत शोधत असतो बेस्ट उत्तर कोणतं, परफेक्ट उत्तर कोणतं. ते मिळाल की तरच प्रश्न सुटेल. पण असं काही परफेक्ट नसतं, असं काही बेस्ट नसतं. आपल्याला त्या वेळेला त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्या परिस्थितीमध्ये सुचेल ते पकडायचं.